दरम्यान पुण्यामधील विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे। मृत पावलेल्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे। कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केलेली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये रामदास आठवले यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। तसंच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। पैसे नसले तर मग ती तिथं बाहेर बसून सांगायची, अरे तू आया नहीं आज, क्यों नहीं आया, चल नहीं पैसा मैं देती हूँ। ती सवय लागत गेली। मग उदार पादार काम करू मग तिथं ती दारूवालीची एकदा दोनदा गेला, मग पैसे नसले तर मग हातभट्टीच्या दारूच्या भट्ट्या सगळ्या बंद होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अनेक वेळेला पोलिसांच्या मार्फत कारवाई होते, त्यांना पकडलंही जातं, पण पुन्हा ते धंदीत चालू होता। त्यामुळे अशा पद्धतीचे धंदे जे आहेत ते कायमस्वरूपी बंद होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि जो हस्ता घडलेला आहे या हस्त्यामध्ये अनेक लोक जे पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबाशी घडलेलो आहे आणि त्यांनी आपली संवेदना माझ्यासमोर व्यक्त केलेली आहे आणि ज्या घरामध्ये काही तरुण आहे त्यांना नोकरी द्यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे।